पानी छोड़े जाने के कारण भी कई इलाकों में पानी का स्तर तेजी से बढ़ रहा है। मुंबई पर भी बारिश की मार पड़नी बंद नहीं हुई है। लगातार बरसात से बुनियादी सुविधाओं पर काफी बुरा असर पड़ा है और जगह जगह पानी भर गया है। बारिश के कारण रेल, सड़क और विमान। अरे हाय अविनाश. हाय. गुड मॉर्निंग. काय म्हणतोस? कसं काय चाललंय? मजेत एकदम. कॉलेजला निघाला दिसतोस. हो ना. पण तुमचे इव्हेंट्स कसे चाललेत? इव्हेंट्स एकदम मजेत, फर्स्ट क्लास. बरं मला एक सांगा, हां? तुमचं ऑफिस एवढं जवळ आहे तर तुम्ही गाडी का घेऊन जाता? अरे बाबा, गाडी घेतली कशा करता, वापर नाही करत, युटिलाइज करायची. काय प्रॉब्लेम आहे त्यात? हां, ठीक आहे. चलो देन. छोटू, गाडी बाहेर ठेवलेली आहे, चिखलामुळे खराब झालेली आहे. जरा नीट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आणि हो, चिंगूसपणा करायचा नाही, पाणी जास्त वापरा. हां, ठीक आहे. why a melting Greenland is likely to trigger world's deadliest quake. Quite surprising. काय लिहितं ना आजकाल. काय खरं नाही पेपरवरचं. हॅलो आशिष, पुढच्या अर्धा तासाकरता मला कोणाचाही फोन नको आहे. मी सांगतोय तेवढंच कर, जास्त बडबड करू नकोस, ठीक आहे? मी कुठे आहे? कुठे आहे मी? आणि इथे एवढा अंधार काय? मला कोणी सांगेल का मी इथे कसा आलोय ते? कोणी आहे इथं? कोणी आहे? तू कोण आहेस तू? आणि इकडे काय करतोस? ये मनुष्या ये, शांत हो. अरे बाबा शांत हो, एवढा कावरा बावरा होऊन जाऊ नकोस. मी तुझ्या या संपूर्ण सृष्टीच्या उत्पत्तीपासून इथे अस्तित्वात आहे. मी आहे निसर्ग, निसर्ग आहे मी. ये बस, हे घे पाणी. हे काय निसर्ग? मला स्वच्छ पाणी दे, स्वच्छ पाणी. मनुष्या, तुला हेच पाणी प्यावं लागेल. तुम्ही पृथ्वी तलावर स्वच्छ पाणी ठेवलंच कुठं आहे? जे ठेवलं ते हेच. तुला हेच पाणी प्यावं लागेल. पण माझा गुन्हा तरी काय? मला सांग तरी, मी कधी निसर्गाला त्रास दिला? हीच तुम्हा मनुष्य जातीची स्वार्थी वृत्ती. तुम्हाला तुम्ही केलेल्या गोष्टींची कल्पना देखील नसते. हे बघ मनुष्या, सृष्टीमध्ये निसर्गचक्र ठरलेलं असतं. तुम्ही मनुष्य जातीने नैसर्गिक साधन संपत्तीची बेसुमार लूट चालवली आहे.
तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी झाडांची कत्तल करून या जंगलाची वाट लावली. शिवाय तुम्ही प्रदूषणासारख्या भस्मसुराला जन्म दिलाय. प्रदूषणामुळे येणारी पिढी रोगांच्या तावडीत सापडतेय. क्षय, दमा, कर्करोग यासारख्या विकारांनी ते ग्रासले आहेत. पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे ऋतुचक्रातील अनिश्चितता वाढली आहे. कैलास पर्वतावरचा हिम वितळतोय, त्यामुळे समुद्राची पातळी वाढते. नाही, तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता, पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तुम्हाला वाटत असेल निसर्गाच्या तुम्ही खूप जवळ येत आहात, पण तुम्ही असंच चालू ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल निसर्ग तुमच्या हातून निसटत चाललाय. मला सोड निसर्ग, मला सोड. मला एक शेवटची संधी दे. स्वार्थी मनुष्या, तुला माफी नाही. तुलाच काय, इथून पृथ्वी तलावरील प्रत्येक मनुष्याच असेच प्राणास मुकावे लागेल. या गुन्ह्यासाठी तुम्हाला माफी नाही. तुला फक्त मृत्यूदंड. फक्त मृत्यूदंड. माझा श्वास का गुदमरतो. मला श्वास घेता येत नाही. एक काम करायचं, छोटूला सांगायचं पाण्याचा वापर एकदम कमी करायचा. मगाच मी त्याला गाडी धुवायला सांगितलं होतं, पाणी कमी वापरायला सांगायचं. आपल्याकडे जेवढे काही वेस्ट पेपर आहेत ते पुन्हा एकदा रिसायकलला पाठवायचे. आणि अजून एक असं की यापुढं जो कोणी क्लायंट आपल्याकडे येईल त्याला सांगायचं कुठल्याही प्रकारचा फायरवर्क्स होणार नाही. उगाच प्रदूषण जास्त होतं. आलं लक्षात? सर, फायरवर्क शिवाय इव्हेंट कसं कम्प्लीट होईल? अरे बाबा, आपण ते मला माहिती नाही. नाही म्हणजे नाही. फायरवर्क्स कुठल्याही प्रकारचा फायरवर्क्स होणार नाही. सर, आता असं अचानक का? अरे आत्ता नाही करणार तर मग कधी करणार?